कशा आहेत पापड्या? आई वाव वाव. म्हणजे संचित आता वारीची सुट्टी संपत येणार आहे, त्यामुळे आता आम्ही आलो तर थोडंसं. कुठं आलं संचित? मला खाऊ नको म्हणते संचित. मी तर चाललाय आता संध्याकाळचा स्वयंपाक. मी तर आता चाललाय स्वयंपाक. बाजरीच्या भाकरी करायला लागले आणि तर कारलं बनवायचंय. कारलं मीठ टाकून शिजायला ठेवले एका साईडला. मीठ टाकते. हां मीठ टाकले बाजरीत पण चांगले लागते चवीला. आणि आम्ही नारळ आहे तर पहिल्यांदाच करायचा आहे उकडीचा मोदक. तर बघू आता कसा होतोय. सगळं पीठ मळून घ्यायचं आणि किती 7 एक 11 काय उपवास नाहीत की, त्यामुळं आपला होईल तेवढं करायचं आहे ना. खायला आवडीनं आवडीनं. गोळा नाही लागतो. तर मोदकाची मम्मीची तयारी झाली. इथं कड काढून घेतली पिठाची. कारलं झाले, चपात्या झाल्या, भाकरी केल्यात. खरं भाकरीचा आणि कारलं झालं आणि इथं भात लावलाय पातल्यामध्ये थोडासाच. इथं थोडंसं अजून छान मळून घ्यायचं पीठ. आता पहिल्यांदाच आम्ही उकडीचं मोदक करतोय. खाल्लं पण नाही कधी आणि केलं पण नाही, त्यामुळे गव्हाचंच करतोय. आणि गव्हाचं खायची सवय पण लागते, त्यामुळे आता हे कसं लागतंय काय माहिती. बघायचं कसं लागते. बघा आता ते मोदक करून उकडायला ठेवलेत आणि आम्हाला काही एवढं असं आकार द्यायला काही येत नाही, त्यामुळे जसं जमेल तसा दिलाय. नंतर इथं मम्मीनं आता मग अशी भात बघितला असतो मी झालाय आणि ते कारलं केले. कारलं दाखवते तुम्हाला मी. अरे बघा मस्त तसं कारलं एकदम छान असं कारलं केले. आमच्या इथं मातीत खेळत बसलाय. काय काडी वगैरे लागेल संचित? फ्रेश हो चांगला. अरे मुंग्या लागत असते रे संचित. मुंग्यांचं फोडले म्हणून सांगतोय. बघितलं का तोंड हे करून? हे काय मुंग्या चावल्या असत्या म्हणजे? अगो ही मुंगी लई चावती. ही तांबडी मुंगी आहे मोठी. आई मी हे बोलत होतो. एक झाड बनवलं. चला हात पाय तोंड. आमच्या मम्मीनं मध्ये कोंबड्या बसवलेल्या आहेत, कोंबडी बसवलेली. तर हे बघा पिल्लं काढले तिथं. मी दाखवलं पण होतं तेव्हा. आता निघून बरेच दिवस झालं, थोडीशी मोठे होत आले. ते बघा दिसले का किती. 19 अंड्यावर 19 अंड्यावर बसवले होते. 19 मधले 2 अंडी तिने फोडली आणि 10च काढलेत पिल्लं. कोंबडी ओरडते कशी टक टक टक. हे जेवायचं आहे ना तुला? चला घेऊया एक पिल्लं. नको बाबा, छोटा आहे की बाळा. बघा मोदक उकडले जाता. गॅस बंद करायचा आहे. आणि सुरुवातीला काही एवढं जमलंच नाही, त्यामुळे इकडचं थोडंसं फुटले. नंतर हळूहळू हात बसला जरा, इकडच्या साईडचं जरा आले. तरी पण बाकीचे किती छान आकार देते. तसं एवढं जमलं नाही. बघायचे का गरम गरम टेस्ट? हां तू संचितला. तर बघा कोंबडीला आता सोडली आणि कोंबडीला मम्मी म्हणते बऱ्याच दिवसानंतर सोडली, कारण ही पिल्लं छोटे छोटे आहे. ते पकडायला लागलं काही सापडतच नाहीत. मग त्यामुळं मम्मीनं आता सोडली. तर म्हणलं मी संचित आहे पकडेल म्हणून. तर कोंबडीला आनंद झालाय. मातीत कशी खायला लागली. पिल्लांना देते शोधून शोधून. काय संचित आमचे चाललं इकडं गप्पा. मम्मी बसली इकडं. संचित तिथं खेळून झालं, फ्रेश झालाय. फ्रेश होऊन नंतर अजून मातीत खेळत बसला. काय तुम्हाला एक सांगायचं आहे. हां तर ना जे फुले जास्त उडते ते ना त्यांचं वासले चांगलं असते. तर एक मातीत घासलेलं ना तिचा लय वास चांगला होता. मातीचा वास. मातीचा वास तो मातीत घासल्यामुळे. मग हे झाडांना आता मम्मीने सगळं कटरने कट केले, त्यामुळे उंच दिसायला लागले. ए तसं नाही करायचं गंदा एक बळा. ह्या झाडाला पण कट करायचं की? त्याला का कट केलं नाही कटरने? तर एवढं नाही दिसत ते, खाली थोडंसं हे दिसतंय. हां तर काल मला हा ब्लॉग कंटिन्यू करायला आला नाही, तर मग नंतर मला संचितचे पप्पा न्यायला आले. तर आज आणि आम्ही आता आलो आहे सोनक्याला आलो आहे. इथं सीताफळं काढून ठेवलेत बघा मी. ते एकदम छान असे पिवळी पिवळी झालेले काढलेत. अजून झाडाला आहेत वरती, पण
वरती दिसत नाहीत काय. नंतर हे वांगे होते ना, तर त्या वांग्यांना आता छाटलं आहे थोडंसं आणि गवत पण काढायला लागले होते. ते बघा वांगे लागलेत का बघूया आपण. नाही अजून वांगे नाहीत लागले, फुलं पण नाहीत लागले अजून. हे बघा इथं लागले फुलं आहे बघा. अरे वांगे लागले की छोटंसं आहे बघा. वांगे लागले एक छोटं वांगं लागले बघा. आणि वांगं चांगलं लागले आता. नाहीतर मध्ये मध्ये वांगी मोठी झाली तेव्हा एकदम खराब झाले ते वांगी सगळे. त्यामुळे झाडांना गवत पण वाढलं होते. गवत वगैरे काढले सगळं. इकडचंच काढले म्हणजे ह्या लाईनचं फक्त. ह्या लाईनचं अजून आहे इकडं असं. आणि इकडं ज्या काय म्हणतो त्याला मिरच्या होत्या ना, तर त्या मिरच्या पण सगळ्या वाळल्यात. गवत काढली. ते भेंडीचं पण एक झाड होतं, भेंडीचं झाड काढलं वाटतं. हे बघा इथे खाली भेंडीचं झाड आणि कांदे पण आहेत तिथं. आणि छोटंसं भेंडीचं झाड. हे कांदा बघू का उपसून मी. अरे किती छोटा आहे झाड. कोण कांदा राहू द्या. आणि हे मिरच्या, तर मिरच्या वाळून गेल्यात काय काय झाडांना, तशाच मिरच्या आहेत. बघा याला पण मिरच्या आहेत. हे बघा सगळं आहेत. पक्षी कसा बसलाय त्याच्यावर, वाळलेल्या ह्याच्यावर बसलाय. चालू आहे आता जवळपास किती संध्याकाळच्या किती वाजलेत मी पण बघितलं नाही आता. 4 तर वाजले असतील. मग संचिचे पप्पा आलते न्यायला, मी गाडीवर चालते. आणि मग आल्यानंतर मग त्यांनी जेवण केलं की थोडंसं बसलो आणि मग लगेच आलो. आबाळ आलतं ना, त्यामुळे मग जास्त बसलोच नाही आम्ही. मग आता इथं पण आमच्या शेंगा आहेत, तर ते शेंगा वाटून घ्यायच्या आहेत आता म्हणजे. तर तिकडं शेंगा हे करायला लागले. हे बघा ऊन पडलं. आणि इकडं पण मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या. घरात आहेत मिरच्या आता, त्यामुळे मी काही घेणार नाही मिरच्यात. हे थोडीशी झाड आहेत मिरच्यांची, तर राहिलेत थोडीशी. आणि मी गेले वेळेस चालतो ना, तेव्हा नारळाला कोंब आला होता. आणि तो कोंब म्हणजे असं नारळ आले का बघूया आपण. मला काही समजेना सांगायचं. तर हे सगळे एकत्रच लावले होते बहुतेक नारळ, पण ते 2-3 मोठी झाडं आहेत. आणि इथून खालीपर्यंत ह्या झाडांना काय माहिती हे छोटीच आहेत, असे का बरं येतात ते मला पण माहिती नाही. इथं वारुळ केले, थोडीशी माती झाली. ह्या नारळाला नाही कोंबाला. गेल्या वेळेस ह्या नारळाचे मी नाही बघा किती मोठे झाले नारळ. अरे हे खाली कसं काय पडलं असेल बरं. खाली पेरू आहे बहुतेक. मी म्हणते नारळच आहे. बघू द्या मला नारळ आहे का पेरू आहे. नारळ पण आहे आणि हे पेरू पण कुणी तर काढलं आहे आणि नारळ पण आहे. आणि बघा इथं नारळ गेल्या वेळेस चालतो ना, तेव्हा मी फक्त कोंब होते. आणि बघा ते इथं नारळ लागले, तिकडं लागलेत, वरती भरपूर लागलेत नारळ आता. तिकडच्या साईडने पण बघू. बघा इकडं पण आहेत. बघा इथं बापरे किती आलेत. 1, 2 आणि 3. हे 3 पेरूचे झाडाला आलेत सरळ लाईनमध्ये. आणि मी ना बी लावला होता, तर तो बी आलाय का बघूया आपण. पाऊस पण नाही म्हणा आता. मी म्हणजे चांगलं हे आणलं होतं, जांभळ होतं आणि चांगली टेस्ट होती त्याची, म्हणून मी तिथं असा दाबला होता. थोडासा ओली माती होती तिथं, हातानेच असा दाबला होता. तर आलाय का तो पण आपण बघूया. मी असं घर आबाळ आलंय, थोडंसं आबाळ येते ऊन येते, त्यामुळे पावसाचं काही सांगू नाही शकत. पाऊस येईल पण किंवा नाही पण. संचित आमच्या घरात बसला आणि आज घरामध्ये पण आतमध्ये शेंगा थोड्याशा टाकली. तर वाळवायला तर कोणच नाही, त्यामुळं त्यांना घरातच हवेला अशा टाकलेत शेंगा. आणि मस्त असं वातावरण आहे एकदम छान. इकडं पण नारळ आहेत. हे नारळ काढायला ना, हे बघ हे नारळ आहेत ना, हे नारळ काढायला माणूस बोलवायला लागतो, कारण नारळ एकदम उंच आहे आणि कधी काठी पण नाही. आणि काठी जरी असली तर काढायला पण येत नाही कोणाला. मोगऱ्याचं फूल एक फूल लागले. आम्ही कधी पण येईल तेव्हा एखादं फूल तर असतंच.
हे शेंगा आता वाटून घ्यायला लागलेत हा. तरी आमचे वाटेकर आहेत आणि किती आता आम्हाला येतात काय माहिती, मला पण काय माहिती नाही तसं. अरे बापरे काय गेलं. आणि इथं एवढ्यामध्ये एवढ्यातच मी कुठं तर बी लावला होता पण नाही आला बी. एवढ्यात लावला होता बी. काय करतोय हा? घर बनवलंय. घर बनवलंय. संचित चमच्याकडे घरी कोळशाने करू नको, संचित हात काळा होतोय. हात धुयला येईल की. होय नको हात धुवायला, आता जायचं आपल्याला. ते हात ते कुठनं घेतला? फुल आहे. हा मग मला पण दे. ते फुल काढतो जरा. मला हे एकच फुल काढायचं. पाहायला काहीतरी. हॅलो, तर मी हे काढलंय बघा. या इकडे दाखवतो. हे होता मी एक घर काढले, एक फुल काढले आणि ही एक माझं छोटं घर काढले. मी एक मोठं घर काढले आणि मी ते हे बनवायचं होतं डिझाईन बनवला. कोळशाने काढते हात काळा करते ना. आणि हिरवळ किती छान दिसते. आपण खालनं पण एक राऊंड मारून येतं का? कुठं झालं सगळं खाली जाऊन विहिरीकड. आता तुम्हाला आतमधल्या शेंगा दाखवतात. इथं झाडून वगैरे घेऊ काय असं वाटायला लागले मला. खूप थोडंसं खराट्याने झाडूनच घेते बाहेरचं जरा. आणि बघा इथं आतमध्ये शेंगा हे आमचे म्हणजे 2 वाटेकर आहेत. तर हे त्यांच्याकडून वाटून आलेले आहेत. त्यांनी वाळवून दिल्या नव्हत्या, म्हणजे तशाच बिना वाळवताच घेतल्या होत्या तेव्हा. तर त्यामुळे मग हे घरात अशाच पसरून ठेवलेत. आणि जे आता बाहेर आहेत तर ते म्हणजे असं वाळवलेत पूर्ण. आणि मग आता किती येतं आम्हाला काय माहिती. ते आता इथंच कुठंतरी ठेवायच्या. ह्याच्यामध्ये मका गहू काय तर आहे. नंतर आता हे कांदे, हे जे कांदे आता तिकडचे निघालेले कांदे तर ते कांदे जात आहेत. हे भांडी, फ्रीज, सामान असं काय सगळं आता मोकळंच आहे तर काय सगळं. तर ह्या खराट्याने झाडून घेते मी बाहेरचं. जर आता आल्यासारखं घ्यावं थोडंसं. मोठ्या खराट्याने जेवढे येईल तेवढं घ्यायचं. वारं सुटले वाऱ्याने काय त्याला भरोसा नाही मला, पण झाले जास्त. कुठून सुरुवात करू काहीच कळत नाही. कट्टा एवढा मोठा आहे. इथून एवढा तेवढा घेते. त्यांची चमचा खेळतोय काहीतरी पाण्यात. आता कोळशाबरोबर खेळायला ते चालू आहे. मग ह्या शेंगा जास्त आल्या का? ह्या शेंगा जास्त आल्या ह्या ना. ह्या दोन्ही पण तेवढंच लावले होते ना? कमी जास्त होत्या? कमी होत्या. हां म्हणून जास्त आले. बरं आले की शेंगा. हे 1 पोतं आणि हे अर्धा पोतं. चला मग मका किती आली बघून येऊ की. खाली छान वातावरण झालं. केवढी मोठी आली. हां बघून येऊ की. हां तर हे ते बघ स्क्विरल. चला की मस्त वातावरण झालंय छान असं. येऊ बघून खाली. का पाऊस येईल अचानक? नाही काय येत नाही का? चल झाडून घेतले ते कसं स्वच्छ दिसायला लागले ना. झाडून घेतले ते स्वच्छ दिसायला लागले. गवत ह्याला देते खायला. हे किती मी झाले. खा त्या पायाच्या जवळ टाकायचं. चित पडेल बर का. त्याला घ्या तर पहिलं. साप बी पासेल. साप अगोदरच निघायला लागलेत जास्त. संचितनं रेड घातले अजून त्यातल्या. चाकू कशाला घेतलाय रे? काय कोणाचं काय हे करायचं आहे काय? चाकूच घेतलाय हातात. ते बघ म्हैस कशी करायला लागली. चल म्हैस कशी करायला लागली बघ. चल हे ते पक्ष्यांना केले ना हे. पक्षी अडकायला काहीतरी. मोठी झाली की मका मोठी झाली की म्हणलं.
काय हिरवळ भारी दिसते. चल काय घेऊन चाललेत बघू. पाय देऊ नको, सरक साईडला सरक ना, बघू काय घेऊन चाललेत. हां हे बघ बघ कशा घेऊन चाललेत मुंग्या. 2 मुंगे उचलेली. चला पप्पा पप्पा किती लांब गेले बघ. हे बघा मक्का किती मोठीची मोठी झाली. परसा मस्त असं व्हिडिओ काढायला छान आहे, पण पाणी दिले का पावसाने ओलं झाले काय माहिती. हा इकडचे तर खालचे किती छान आले इथल्यापेक्षा. आम्ही आलो तर तेव्हा नुकतीच असे लावले होते, एकदम छोटे छोटे होते. मी व्हिडिओ काढला होता तेव्हा, पण किती मोठी झाली बघा. पण भीती वाटते ह्याच्यात. हे दोन्ही पण एकाच वेळेस लावली होती ना, हे आणि वरची. मग हे जास्त मोठी वाटते ना. राणा वाजते काय. हां हो हो तीच की ना. ती ही किती मोठी दिसायला लागली आणि किती छान दिसते असं हे बघितलं, एकदम हिरवळ. आणि ते वरचं एकदमच कमी कमी तुटक तुटक असं आल्यासारखं आलंय. हे काय असलं बिया. ह्या बियाचा मी लहान होते तेव्हा दाखवते ना बा. मी लहान होते तेव्हा असं कलर केला ना, तर ह्याचा हा मी जे ड्रेस कसा घातला ना सेम तसाच कलर होता ह्याचा. फोडला होता, हात धुवायला पाणी नाही राहू द्या. ते मी तुम्हाला दाखवते लाकडांनी. असं बऱ्याच जणांना माहिती पण असेल असं कसं होते. हे बघा कलर कसा होते. हे बघा एकदम असा ब्ल्यू कलर होते आणि त्याने काहीतरी करायची डिझाईन आहे का. मी आता आतमध्ये फोटो काढते जरा. आता आलोय म्हणलं फोटो तर काढायला पाहिजे की. आणि ऊन पण नाही, ऊन नसल्यामुळे एकदम छान वाटते. पण भीती वाटते जरा आत जायची. काहीतरी इकडं सोनक्यात 2-3 वेळा साप निघालेत. त्यामुळे तिकडं आता कुठं चाललंय. संचित जाऊ नको तिकडे रे, राहू दे ना. नाही बघा मका किती छान आली आली. आणि थोडासा फोटो काढले मी. छान वाटतं हिरवळ हिरवळ एकदम भारी. सगळीकडं मस्त जिकडं बघेल तिकडं फोटो एकदम भारी येतात. फोटो व्हिडिओ एकदम छान छान असते. मस्त दिसते सगळं. आता 5 वाजले असतील, जावं आता, वेळ होतोय नंतर. चला जाऊया मग, आता वेळ होतोय. इथून नाही काय रस्ता, इथून येते का याला. फॅमिली 3-4 आहेत. आणि संचित ब्लूबेरी आहे का बोलते, मला हसायला लागलं. संचित त्याला म्हणते ही काय ब्लूबेरी आहे काय. तर कसलं आहे बघा फुलाचं झाड, त्याला म्हणते ब्लूबेरी आले का. इथे थोडीशी बटरफ्लाय आहेत कलर येल्लो कलरच्या. इथलं वाळलंय सगळं. ह्याच्यात काय लावतात का नाही ते काय माहिती नाही मला आता. बापरे भरपूर म्हैस काढली वाटतं तिथले. आता तिथून जायला येते. हे इथूनच असं कसं जागा झालंय तयार असं. हे एवढंच ट्रॅक्टर. अच्छा म्हणून एवढं झालंय स्वच्छ. हे इथल्या शेंगा काढल्या ते किती मोकळं मोकळं दिसायला लागले. इथं आणि ते म्हैस बांधलेली तिकडं दोन्हीकडे शेंगा होत्या.